मुंबईमध्ये ऐरोलीत हॉटेलच्या जेवणात मेलेला उंदीर सापडलाय। ऐरोली सेक्टर 4 मधील पर्पल बटरफ्लाय हॉटेलमधला हा धक्कादायक असा प्रकार आणि महिला दिनानिमित्तानं जेवणासाठी गेलेल्या महिलांमध्ये हा प्रकार बघून एकच खळबळ माजली। जेवणामध्ये उंदीर नसल्याचा मॅनेजरनं बचाव केला, मात्र पोलीस आल्यानंतर त्या मॅनेजरनं मान्य सुद्धा केलं। हॉटेलमधील कर्मचाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। नवी मुंबईतील महिला दिनानिमित्त काही महिला जेवायला गेलेल्या होत्या, त्याच दरम्यान त्यांना आलेल्या जेवणामध्ये मेलेला उंदीर सापडला, त्यामुळे एकच खळबळ माजली। ही महिला आधी हॉटेल मॅनेजरकडे यासंबंधी तिनं तक्रार केली। मॅनेजरनं जेवण बनवणाऱ्या कुकला विचारणा केली असता त्यांना उंदीर नसल्याचं सांगितलं। खरं तर खूप वेळ गोंधळ सुरू राहिल्यानं पोलीस घटनास्थळी दाखल होताच हॉटेल मॅनेजरनं आपली चूक मान्य केली। महिलांनी मात्र पोलीस ठाणे गाठून संबंधित हॉटेल मॅनेजरवर तक्रार दाखल करण्यास पोलिसांना विनंती करताच ही तक्रार दाखल झाली आहे। सध्या पोलिसांकडून या घटनेचा अधिकचा तपास सुरू असल्याची माहिती हाती येते। ऐरोली मधला हा प्रकार आपण ते दृश्य सध्या बघू शकतोय। या दृश्यांमधून आपण बघू शकतो त्या जेवणाच्या थाळीमध्ये आपल्याला हा मृत उंदीर सध्या आपण बघतोय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अनिल काकडे सध्या आपल्या सोबत आहेत। अनिल, धक्कादायक असा प्रकार म्हणावा लागेल, आपण दृश्य सुद्धा बघू शकतोय। एका ऐरोलीतल्या हॉटेलमध्ये जेवणात मृत उंदीर सापडल्याचं समजतंय। हॅलो अनिल, माझा आवाज येतोय? येस येस रिद्धी, नक्कीच बोला बोला। रिद्धी, नक्कीच नवी मुंबईतील ऐरोली या ठिकाणी असलेल्या या हॉटेलमध्ये महिला दिनानिमित्त काही महिला ज्या पार्टी करण्यासाठी आल्या होत्या, तर त्यांच्या जेवणामध्ये जो उंदीर सापडल्याचा प्रकार असा त्यांनी जो आरोप केला आणि त्यांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली होती। तर या बाबतीमध्ये पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केलेली आहे। मात्र या बाबतीमध्ये हॉटेल व्यावसायिकांशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत, मात्र अजूनही त्यांच्याशी संपर्क झालेला नाही। मात्र जर असा जो काही प्रकार घडला असेल महिला दिनानिमित्त हॉटेलमध्ये सार्वजनिक ठिकाणी उंदीर वगैरे भेटणं, तर हा प्रकार अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे। त्यामुळे या बाबतीमध्ये प्रशासनाने कारवाई करणं हे अपेक्षित आहे। मात्र थोड्याच वेळात आपण हॉटेल व्यावसायिकांची बाजू काय आहे ती नक्कीच आपण आपल्या चॅनलवर दाखवण्याचा प्रयत्न करू। नक्कीच नक्कीच अनिल, काय नेमकी कारवाई केली जाते या हॉटेल विरोधात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।